नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बँकेमध्ये बंपर अशा वॅकन्सी निघाल्या आहे. परमनंट अशी पोस्ट असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 14 मे 2024 पर्यंत अर्ज मागवले जात आहे. जर तुमचं वय 22 ते 35च्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे. पगार देखील तुम्हाला ठिकाणी खूप चांगला दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त बँकेचे अलाउन्सेस देखील तुम्हाला ठिकाणी दिले जाणार आहे. बाकी सर्व डिटेल आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमीच आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या सटाणा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सटाणा यांच्यामार्फत या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहेत. मित्रांनो, यामध्ये प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, शाखाधिकारी, अधिकारी आणि लिपिक यासारख्या महत्वपूर्ण पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे. आणि यासाठी मित्रांनो इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 30 एप्रिल 2024 पासून 14 मे 2024 पर्यंत अर्ज मागवले जात आहे. या व्यतिरिक्त परीक्षेचा दिनांक, परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक आणि मुलाखत दिनांक वेळोवेळी याचं जे अपडेट आहे हे तुम्हाला www.mucbf.in या संकेतस्थळावरती प्राप्त होणार आहे. त्यासाठी वेळोवेळी हे संकेतस्थळ तुम्हाला चेक करावं लागणार आहे. यानंतर काही महत्वपूर्ण सूचना या उमेदवारांसाठी या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहे. परीक्षा शुल्क देऊन तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो पूर्ण करायचा आहे. त्यानंतर अर्ज भरताना जो ईमेल आयडी, मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी देणार आहात तो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तुमचा चालू स्थितीमध्ये असला पाहिजे, कारण यानंतर बँकेचं जे पण कम्युनिकेशन तुमच्या बरोबर होणार आहे ते सर्व याच मोबाईल थ्रू किंवा याच ईमेल आयडी थ्रू होणार आहे, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन अर्ज भरण्याच्या वेळेस पूर्ण असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. या व्यतिरिक्त कोणतेही शैक्षणिक कागदपत्र, अन्य प्रमाणपत्र किंवा पुरावे जोडणं तुम्हाला या ठिकाणी अनिवार्य नसणार आहे. भरती प्रक्रियेच्या वेळेस वेळोवेळी जाऊन तुम्हाला संकेतस्थळ चेक करायचं आहे, कारण याच संकेतस्थळाच्या मार्फत तुम्हाला वेळोवेळी अपडेट दिलं जाणार आहे. आणि मित्रांनो, 14 मे 2024 पर्यंत रात्री 11:59 वाजेपर्यंत तुम्हाला तुमची नोंदणी जी आहे ती पूर्ण करायची आहे. यामध्ये लिपिक पदाकरता मित्रांनो तुमची 100 गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. आणि या व्यतिरिक्त प्रशासकीय अधिकारी असेल, लेखापाल असेल, शाखाधिकारी व अधिकारी असेल, या पदांकरता भरती प्रक्रिया ही जी आहे ती बँकेमार्फत होणार आहे. यामध्ये तुमची मुलाखत बँकेमार्फत घेतली जाणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये मित्रांनो लिपिक हे जे पद आहे, या लिपिक पदाकरता तुमची सर्वप्रथम बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. आणि यानंतर मित्रांनो तुम्हाला मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवलं जाणार आहे. मुलाखत दिल्यानंतर मित्रांनो मुलाखत आणि तुमची जी बहुपर्यायी जी चाचणी झालेली आहे या दोघांचं मिळून तुमची या ठिकाणी मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. हे फक्त लिपिक या पदासाठी असणार आहे. बाकीचे जे पद आहेत त्या पदांसाठी या ठिकाणी बँकेमार्फत डायरेक्ट मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार आहे, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये मित्रांनो पद जे आहे ते कमी जास्त करण्याचा, यामध्ये फेरबदल करण्याचा सर्व अधिकार हा बँकेला असणार आहे. आणि याचं वेळोवेळी अपडेट तुम्ही संकेतस्थळावरती जाऊन चेक करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता लिपिक हे जे पद आहे, या पदात उत्तीर्ण झालेल्या व मुलाखत घेतलेल्या पात्र जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून 3 वर्षाचा बॉन्ड आणि 50,000 रुपये इतकं सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून घेतलं जाणार आहे. म्हणजे 3 वर्षाच्या आत जर तुम्हाला राजीनामा द्यायचा असेल तर तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट जे आहे ते जप्त केलं जाणार आहे. म्हणजे 3 वर्षाच्या आत तुम्हाला राजीनामा देता येणार नाही, ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. यानंतर मित्रांनो पहिलं जे पद आहे प्रशासकीय अधिकारी, एकूण 1 पद असणार आहे. नोकरीचं ठिकाण तुम्ही इथे बघू शकता. दी सटाणा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सटाणा मुख्य कार्यालय जे आहे सटाणा इथे असणारे. शैक्षणिक अर्थ मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. MSCITचा कोर्स असणं आवश्यक असणार आहे. आणि 30/4/2024 पर्यंत तुमचं जे शैक्षणिक अर्हता जी आहे ती तुमची पूर्ण असण्या ठिकाणी आवश्यक असणार आहे. जर तुमचा परीक्षेचा निकाल विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवरती दिला गेला असेल किंवा तुम्हाला ऑनलाईन प्रमाणपत्र प्रदान केलं गेलं असेल तर तुम्हाला त्या संदर्भाचं मूळ प्रमाणपत्र बँकेला सादर करण्या या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. 30/4/2024 पर्यंत तुमचं वय 30 वर्ष पूर्ण असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. या व्यतिरिक्त बाकी जे या ठिकाणी कोर्सेस दिलेले आहे, हे कोर्सेस जर तुमचे झालेले असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. जरी कोर्सेस झाले नसेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात. जर मित्रांनो तुमची बँक या इतर वित्तीय संस्थांमधील कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान 5 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. या व्यतिरिक्त मराठी, इंग्रजी, हिंदी भाषामध्ये लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये तुमचं प्रभुत्व असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. यानंतर मित्रांनो निवड प्रक्रिया जी आहे तुम्ही ते बघू शकता. बँकेमार्फत तुमची मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि त्यानंतर निवड तुमची या ठिकाणी केली जाणार आहे. यामध्ये परीक्षा शुल्क 590 रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला भरणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे.
त्यानंतर मित्रांनो पुढचं जे पद आहे लेखापाल, एकूण एक पद असणारे नोकरीचं ठिकाण तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जर कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून तुमची पदवी MSc झाली आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. 30/4/2024 पर्यंत तुमची शैक्षणिक अर्हता पूर्ण असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. त्यानंतर 25 वर्ष जर तुमचे पूर्ण आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. वाणिज्य शाखेतील तुमच्याकडे पदवी असेल आणि बँकिंग सहकार कायदेविषयी पदविका असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देखील देण्यात येणार आहे. हे डिझायरेबल आहे, तुमच्याकडे असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता, नसेल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. अनुभव तुमच्याकडे 3 वर्षाच्या या ठिकाणी मागितलेला आहे. या व्यतिरिक्त मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. निवड कार्यपद्धती तुम्ही बघू शकता, बँकेमार्फत तुमची मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि 590 रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे. तिसरं जे पद आहे मित्रांनो शाखाधिकारी असणारे 2 पदे असणारे नोकरीचं ठिकाण तुमचं सटाणा जिल्ह्यातील नामपूर, ताहाराबाद, डांगसौदाने शाखेमध्ये असणार आहे. शैक्षणिक अर्हता कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, MSc परीक्षा तुमची उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. 30/4/2024 पर्यंत शैक्षणिक अर्हता तुमची पूर्ण असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. त्यानंतर 30 वर्ष जर तुमचं पूर्ण असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. या व्यतिरिक्त वाणिज्य शाखेतील तुमच्याकडे पदवी असेल, यानंतर हे जे एज्युकेशन या ठिकाणी मागितलं यांची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. अनुभव तुमच्याकडे 5 वर्षाच्या या ठिकाणी मागितलेला आहे. या व्यतिरिक्त मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे आणि निवड कार्यपद्धतीमध्ये बँकेमार्फत तुमची या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो परीक्षा शुल्क 590 रुपये या ठिकाणी तुम्हाला भरावं लागणार आहे. पुढचं जे पद आहे अधिकारी असणारे 2 पदे या ठिकाणी असणार आहे. नोकरीचं ठिकाण तुम्ही इथे बघू शकता, सटाणा, नामपूर, ताहाराबाद व डांगसौदानी शाखा हे तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, MSc कोर्स आणि 30/4/2024 पर्यंत तुमची शैक्षणिक अर्हता जी आहे ती पूर्ण असण्या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. 25 वर्ष जर तुमचे 30 एप्रिल 2024 पर्यंत पूर्ण असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता. या व्यतिरिक्त वाणिज्य शाखेतील जे पदवीधर आहे, त्यानंतर बँकिंग सहकार कायदेविषयी पदविका जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. बँकेमधील किंवा इतर वित्तीय संस्थांमधील वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक पदावरील किमान 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये तुमचं प्रभुत्व असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. निवड पद्धती तुम्ही मुलाखतीद्वारे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे. 590 रुपये इतकं परीक्षा शुल्क या पदासाठी तुम्हाला भरणं अनिवार्य असणार आहे. मित्रांनो यामध्ये जे आपण वर पदे बघितली, प्रशासकीय अधिकारी असेल, लेखापाल, शाखाधिकारी व अधिकारी, हे जे पद आहे या पदांकरता तुमची शैक्षणिक अर्हता जी आहे ती पूर्ण असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. बाकी जे पुढचं जे पद आहे लिपिक हे पद असणार आहे आणि यामध्ये एकूण 10 पदे या ठिकाणी असणार आहे. नोकरीचं ठिकाण तुम्ही इथे बघू शकता, सटाणा, नामपूर, ताहाराबाद व डांगसौदानी शाखा. शैक्षणिक अर्हता कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी तुमची असणं आवश्यक असणार आहे. MSc कोर्स तुमचा असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. 30/4/2024 पर्यंत तुमचं हे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक अर्हता आहे ती तुमची पूर्ण असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. या व्यतिरिक्त 30/4/2024 पर्यंत तुमचं वय 20 ते 35च्या दरम्यान असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. प्राधान्य तुम्ही इथे बघू शकता, वाणिज्य शाखेतील पदवीधर असतील किंवा बँकिंग सहकार कायदेविषयी पदविका जर तुमच्याकडे असेल आणि बँका, पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. हे नसेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. या व्यतिरिक्त मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे. यामध्ये पगार तुम्ही इथे बघू शकता, प्रथम 6 महिन्याकरता तुम्हाला 9,000 इतकं मानधन या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि त्यानंतर पुढच्या 12 महिना हा तुमचा प्रोबेशन जो कालावधी आहे यामध्ये तुम्हाला 11,000 इतकं एकत्रित मानधन या ठिकाणी दिलं जाणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो 18 महिने म्हणजेच हे 6 महिने आणि हे 12 महिने असे 18 महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परमनंट केलं जाणार आहे आणि या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचा पगार जो आहे तो नियमित या ठिकाणी केला जाणार आहे. या व्यतिरिक्त बाकी जे अलाउन्सेस असतील जसे महागाई भत्ता असेल, घरभाडा असेल, हे सर्व अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी लागू असणार आहे. याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता. निवड कार्यपद्धतीमध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता, लिपिक हे जे पद आहे या पदाकरता फक्त ऑफलाईन परीक्षा असणार आहे. यामध्ये 100 गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा इंग्रजी माध्यमातून घेण्यात येणार आहे. यामध्ये गणित, इंग्रजी भाषा, व्याकरण, संगणक, सहकार ज्ञान, बौद्धिक चाचणी, बँकिंग आणि सामान्य ज्ञान या विषयावरील प्रश्नांचा यामध्ये समावेश असणार आहे. यामध्ये 100 गुणांची ही परीक्षा 90 गुणोत्तरामध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे आणि 10 जे उरलेले गुण आहे हे इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीसाठी घेण्यात येणार आहे. अशा पद्धतीने ऑफलाईन परीक्षेचे 90 गुण आणि मुलाखतीचे 10 गुण असे टोटल 100 गुणांद्वारे तुमची मेरिट लिस्ट लिपिक या पदाकरता लागणार आहे. हे फक्त लिपिक या पदाकरता असणार आहे. बाकीचे जे पद आहे ते डायरेक्टली मुलाखतीद्वारे बँकेमार्फत या ठिकाणी भरले जाणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो या सर्व पदांसाठी कागदपत्रे पडताळणीसाठी तुम्हाला बोलवण्यात येणार आहे. मित्रांनो यानंतर तुम्ही इथे बघू शकता, परीक्षा शुल्क जे आहे ते लिपिक पदाकरता 944 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो 14 मे 2024 पर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज पूर्ण करायचा आहे. यामध्ये तुम्ही तुमची शैक्षणिक अर्हता, अनुभव हे सर्व गोष्टी बघून तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे आणि अर्ज करताना कोणत्याही प्रकारची तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.